रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. आई वडील होण्याचा तो एक क्षण दोघांसाठीही तेवढाच मोलाचा आणि परीक्षा घेणारा असतो. आईच्या गर्भात बाळ वाढत असलं तरी बाबाच्या मनात दोघांसाठी प्रेमाला जागा असते. बाळ आणि आई वडील तिघांचाही एकत्रच जन्म होत असतो. अशा वेळी पुनर्जन्म ही कौस्तुभ केळकर यांनी लिहिलेली कथा आपण ऐकणार आहोत कथाकट्ट्यावर. अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. पुनर्जन्म. आज बहुतेक नाही, अजून 12-15 दिवस आहेत. तू जा रे ऑफिसला, बिलकुल काळजी करू नकोस. काही वाटलं ना तर मी लगेच फोन करेन. शिवाय शेजारी अम्मा आहेतच, ती म्हणाली. तिच्या डोळ्यांनी डोंट वरी, जा तू असं म्हटलं. गेला आठवडाभर हेच चाललंय. रोज सकाळी ऑफिसला जाताना हाच विचार, जावं की नको. अजून फक्त एक दिवस, उद्या त्याचे आई बाबा पोहोचतील इथे, मग काळजी नाही. काळजावर दगड ठेवून त्यानं गाडीला किक मारली आणि तो ऑफिसला भुर्र उडाला. ऑफिसला पोहोचला आणि सगळंच विसरला. हेड ऑफिसहून बॉस लोक आलेत, त्यांना घेऊन हायटेक सिटीला जायचंय. तिथल्या मीटिंग्स, त्यांना जेवायला घालायचंय, परत ऑफिसला यायचंय. दिवस मोडणार होता यात. जग इकडचं तिकडे झालं तरी दुपारी तो तिला फोन करणार होताच. तो कधीच विसरायचा नाही. लेकिन आज तो जिसे डरते थे वही बात हो गई. बॉस लोकांची सरबराई, हायटेक सिटीची वारी, नेमका तो त्याचा फोन केबिनमध्येच विसरला. मीटिंग्स आवरल्या. बंजारा हिल्स जवळचं ठरलेलं हॉटेल, नेहमीचा मेनू, एसीची थंडगार हवा. पण त्याला घाम फुटला. जाम अस्वस्थ वाटतंय, का ते नाही सांगता येणार. अनसहनेबल. बॉसकडनं त्याचा फोन घेतला, तिला फोन लावला. चल, उचल उचल उचल. उचलला. तिने नाही, शेजारच्या अम्मानं. तो हल्ला. भैया कब से फोन लगा को हूं ना, बैग फट गया दीदी का, टैक्सी मंगवाया मैंने, अभी अस्पताल में जा रही हम लोग. तुम फोन नहीं उठाया. फिक्र ना को, अम्मा है इधर को. 8 बच्चे को जन्म दिया है अम्मा, तुम आराम से आने को हो ना. हा. तो हादरलाच. ती जाम घाबरायची. तिची आई बिचारी बाळणपणातच गेलेली. आजीने वाढवलं तिला. एका अटीवर ती तयार झाली होती, हॉस्पिटलमध्ये न्यायची वेळ येईल ना तेव्हा तू हवायस मला तिथे, अगदी ओटीचा दरवाजा बंद होईपर्यंत. नाहीतर मी पण मरून. तो निरागस हसला. ए पागल, असं काही होणार नाहीये, मी तिथेच असेन. त्याने तिचा हात घेऊन आई शपथ प्रॉमिस केलेलं. आणि आता तो नेमका बॉस इज बॉस. सांभाळून घेतलं. तू जा रे, कंपनीची इनोवा घेऊन जा. तरीही काचीगुडापर्यंत पोहोचायचं होतं. ड्रायव्हरनं गाडी ॲम्ब्युलन्स स्पीडनं उडवली. कसा बसा तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. खाली अम्मा भेटल्या. सिझेरियन करने को हो ना, थिएटर में लेके जा रे. लिफ्टच्या नादी लागण्यात अर्थच नव्हता. जिन्याला टाचेखाली चिरडत तो वरच्या मजल्यावर पोहोचला. ओटीचा दरवाजा तिला पोटात घेऊन बंद होणार एवढ्यात स्ट्रेचरवर झोपलेली ती जीवाच्या आकांतानं बसती झाली. वेदनेने विव्हळणाऱ्या चेहऱ्यावरचे ग्लानीचे डोळे उघडले. एक क्षणभरच धापा टाकणारा तो तिच्या डोळ्यांना भरभरून दिसला. तिच्या जीवात जीव. त्यानं नुसत्या डोळ्यांनी बेस्ट लक म्हटलं. तिला फुल ऑफ कॉन्फिडन्स. तिचं आधार कार्ड आलेलं. आता तिनं यमालाही कोल्ला असता. दरवाजा बंद. तो डोकं धरून बाहेरच्या बाकावर. अर्ध्या तासानं ट्याहा आवाज. नर्सनं बाहेर येऊन सांगितलं, लक्ष्मी आई है, माँ बेटी दोनों भी ठीक. रडारड. आत त्याची लेक, बाहेर तो. त्याची आजी नेहमी म्हणायची,
बाळणपण म्हणजे आईचा पुनर्जन्म. आत्ता पटलं. पुनर्जन्म आईचा आणि बाबाचाही. वेलकम लक्ष्मी, वेलकम. पुनर्जन्म ही कौस्तुभ केळकर यांनी लिहिलेली कथा आपण ऐकत होतो कथा कट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत.